अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर सुरू असलेलं युद्ध हे 2 आठवड्यांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली। यामध्ये पाकिस्ताननं मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची जागतिक स्तरावर नाचक्की झाली आहे। शरीफ यांची सोशल मीडियावरची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे आणि या पोस्टमध्ये ड्राफ्ट असा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानचे जागतिक स्तरावर हसं झालेलं आहे। शरीफ यांनी पोस्ट केलेला तो मेसेज स्क्रिप्टेड होता का? ट्रम्प यांनी दिलेला संदेश शरीफ यांनी कॉपी पेस्ट केला का? अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्याचं सिद्ध झालेलं आहे। तर शरीफ यांच्या पोस्टमुळे हा ड्राफ्ट आहे असं आता सिद्ध झालंय आणि हा मेसेज स्क्रिप्टेड होता का अशा प्रकारे आता चर्चा सुरू झाली। त्यामुळे ही एक प्रकारे नाचक्की आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सतीश ढगे सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक। सतीश सर, आत्ता आपण बघितलं की किती मोठी नाचक्की खरं तर शरीफ यांची झालेली आहे। त्यांनी ड्राफ्ट असं म्हटलंय, त्यामुळे तुम्ही मघाशी पण म्हणाला होतात की पाकिस्तान केवळ अमेरिकेच्या हातातलं बाहुलं आहे, आता हे यावरून सिद्ध झालेलं आहे। नक्कीच पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे कॉपी पेस्ट किंवा कट अँड पेस्ट प्राईम मिनिस्टर आहेत हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध त्या ठिकाणी केलं। म्हणतात ना की कॉपी करण्यासाठी सुद्धा अक्कल लागते, तेवढी सुद्धा अक्कल पाकिस्तानचे प्रधानमंत्री किंवा त्यांच्या स्टाफकडे नाही, हे या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। मुळात स्वतःच्याच अकाउंटवर, एक्स अकाउंटवर कोणी स्वतः ड्राफ्ट म्हणून जे आहे स्वतःचा मेसेज त्या ठिकाणी पोस्ट करत नसतं। म्हणजेच यावरून स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तान हा या सगळ्या संघर्षामध्ये अमेरिकेचं एक प्रकारे बाहुलं, अमेरिकेचा प्यादा म्हणूनच त्या ठिकाणी काम करतोय। मुळातच एक प्रकारे पाकिस्तानला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही मध्यस्थी केली आणि म्हणून आम्ही अमेरिकेला विनंती केली आणि त्याच्या अनुसार 2 आठवडे अशा प्रकारची शस्त्रसंधी झाली। पण हा सगळा बकवास आहे, कारण मुळातच ज्या प्रकारचं ट्विट त्या ठिकाणी आहे त्या ट्विटवरून स्पष्टपणे दिसतं की अमेरिकेच्याच ऑफिशियल्सनी या शहबाज शरीफला एक प्रकारचा ड्राफ्ट दिला आणि त्या ड्राफ्टमध्ये पाकिस्तान पीएम हा उल्लेख आहे। म्हणजे स्वतःच्याच अकाउंटमध्ये कोणी स्वतःलाच पाकिस्तान पीएम म्हणून त्या ठिकाणी लिहित नसतं। म्हणजेच तो कॉपी पेस्ट, कट अँड पेस्ट मेसेज युएस ऑफिशियल्स कडून जो आला तो शहबाज शरीफ आणि त्यांच्या स्टाफने घेतला आणि जसाच्या तसा त्या ठिकाणी पोस्ट केला। एवढी सुद्धा अक्कल लावली नाही की त्याला जे आहे एक प्रकारे रिफाईन करावं। यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे की पाकिस्तानकडे ना आर्थिक दृष्ट्या, ना भूराजकीय दृष्ट्या, ना आंतरराष्ट्रीय पटलावर राजकीय दृष्ट्या कुठलीही अवकात, कुठलीही कुवत नाहीये की तो या एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये मध्यस्थाची भूमिका अदा करेल। पुन्हा एकदा त्यानं प्रूव्ह केलं की तो अमेरिकेच्या हातातलं बाहुलं आहे आणि एक प्रकारे फक्त मेसेंजर म्हणून तो काम करतोय इराण आणि अमेरिकेच्या मध्ये।